क्वेश्चन नंबर 1 होता द डायरेक्शन बिटवीन साऊथ अँड ईस्ट इज कॉल्ड. साऊथ ईस्ट. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 2 चूज द करेक्ट ऑप्शन. जिथं क्वार्टर पास्ट दिलंय तिथं आहे 1:15. ह्याच्यावर लक्ष ठेवा. मग 12:15 क्वार्टर टू 12 म्हटले. क्वार्टर टू कधी येत आहे? क्वार्टर टू पावणेला. मग इथं 12:15 दिले. मग बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. करेक्ट म्हणजे काय? योग्य की अयोग्य? योग्य. पहिला पर्याय गेला. दुसरा पर्याय बघा. 7:30 7:30. क्वार्टर पास्ट 7 म्हटले. क्वार्टर पास्ट. मग बरोबर का चूक? 7:30 आहे ह्याच्या पुढे क्वार्टर पास्ट लिहिले. चूक आहे. नंतर बघा 12:30. 12:30 ला इथं म्हटले हाफ पास्ट 12. हाफ पास्ट 12. बरोबर का चूक? बरोबर. आणि इथं बघा 11:45 म्हणजे 11:45 ला काय म्हणले बघा? क्वार्टर पास्ट 11. बरोबर का चूक? चूक आहे. कारण इथं 11:15 वाजलेत म्हणजे इथं पाहिजे होता शब्द क्वार्टर टू 11 पाहिजे होतं. सॉरी क्वार्टर टू 12 पाहिजे होतं. 11:15 म्हणजे आपण जे इथं शिकलोय ह्या तक्त्यावर क्वार्टर पास्ट म्हणजे 1:15, क्वार्टर टू म्हणजे पावणे आणि हाफ अँड आवर म्हणजेच हाफ पास्ट म्हणजे 1:30. हे 3 जर शब्द तुमचे पाठ असतील तर तुम्हाला घड्याळावरचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. म्हणून सांगितले पाठांतर करा. काय करा? आणि पाठांतर करण्यापेक्षाही समजून घ्या. त्या शब्दाला समजून घ्या. ती संकल्पना काय आहे ते समजून घ्या. म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या ते लक्षात राहते. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 2 चा उत्तर 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे म्हणून 3 ला गोल केला. क्वेश्चन नंबर 3 बघा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि इथं डॉट डॉट केले आणि समर म्हणजे समर SUMMER. समर म्हणजे काय? उन्हाळ्याचे 4 महिने कोणते? कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत समरचा महिना असतो? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मग इथं पर्याय दिलेला आहे. 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडा. जानेवारी, डिसेंबर, मे, नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 2. सगळ्यांनी उत्तर द्या. नुसतं बसू नका निवांत. विचार करा. प्रश्न वाचा मनातल्या मनात. पर्याय वाचा. नुसतं तोंड घेऊन बसलं तर येणार नाही. तोंडात पेन घालत बसल्यावर. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. की सोपी आहे का प्रश्नपत्रिका अवघड आहे रे? सोपी. जे शिकवलंय तेच आलंय का शिकवलेल्याच्या बाहेर चाललंय? म्हणजे तुम्ही किती कमी पडलाय लक्षात ठेवायला, रोजच्या रोज सराव करायला. हे तुमचं तुम्ही अभ्यास करा. प्रश्नपत्रिका सोडवायच्याच ह्याच्यासाठी असतात की आपलं कुठलं राहिलंय अभ्यास करायचं. त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय. आता बघा क्वेश्चन नंबर 4. चूज मेसेज फ्रॉम द फॉलोइंग. चूज म्हणजे निवडा. मेसेज म्हणजे संदेश. फ्रॉम द फॉलोइंग. फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी. प्लांट ट्रीज. सगळे ते पर्याय वाचा बरं एका आवाजात. Plant trees, save environment, better your nature life, stop your waste, use plastic bags. सांगा मग करेक्ट पर्याय कुठला आहे? Plant trees, save environment. प्लांट ट्रीज. इथं आपण लिहिले बघा मेसेज, मोटोज, घोषणा, सुविचार, मोटोज लिहिले की नाही? त्याच्यामध्ये 9 नंबरचा वाचा बरं काय लिहिले हाय की नाही? तेच दिलंय फक्त प्लांट ट्री. झाडे लावा. सेव्ह एन्व्हायरमेंट ENVIRONMENT. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. काय? पर्यावरण. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 5वा क्वेश्चन बघा. इथं तुम्हाला एक कोड दिलेलं आहे शब्दांचं. PI आणि त्याच्या खाली 2 लिहिले. त्या 2च्या जागी सॉल्व द फॉलोइंग पझल. सॉल्व म्हणजे सोडवा. पझल म्हणजे कोडे. मग तिथं कोणती कोणती अक्षरं येतील असं त्याचा अर्थ आहे बघा. विचार करा.
TLWN उभी पट्टी आहे PI 2 आणि K. विचार करून सांगा मला उत्तर काय येईल. तिसरं कसं येईल सांगा. कारण हां PI 2K दिले म्हणून 2 ला N PINK शब्द बनला आणि TOWN 1 ला O आहे म्हणून TOWN टाउन बनला शब्द. आणि आडवा शब्द DOWN डाऊन असा शब्द बनला. OW किती जणांना समजला रे हा प्रश्न का समजलाच नाही. बाळांनो इथं बघा अजून एकदा समजून सांग लक्ष द्या. 1 आहे की नाही 1 पर्याय क्रमांक 1 बघा. 1 म्हणजे O आहे. 1 म्हणजे काय आहे O आणि 2 म्हणजे R आहे. तो शब्द तिथं 1 च्या जागी D1W2 आहे ना आडवं. त्या 1 च्या जागी ते घालून बघा. 1 म्हणजे 1 ची किंमत O आहे तिथं DOWR घालून बघा. होतोय का शब्द नाही होत. दुसरा पर्याय बघा 1 म्हणजे A आणि 2 म्हणजे N घालून बघा DAWN नाही होत. तिसरा पर्याय 1 म्हणजे O आणि 2 म्हणजे N घालून बघा. ती खिडकी उघडते जरा खिडकी उघडती आ कोण बोलते जरा लक्ष दे तिथून जरा. हां DL1 म्हणजे O आणि 2 म्हणजे N आहे. करेक्ट आहे का. मग हा तिसरा पर्याय तिथं वापरून बघा. D आणि 1 च्या जागी O घाला. DO म्हणा की सांगा पटपट. W नंतर 2 च्या जागी N घाला. PINK पिंक आणि DOWN डाऊन. तर बघा हा प्रश्न अत्यंत सोपा होता. फक्त तिथं 1 च्या जागी योग्य किंमत आणि 2 च्या जागी योग्य किंमत घालायची होती. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 6वा पर्याय बघा. एक मुलगा चेअरमध्ये बसलेला आहे आणि तुम्हाला क्वेश्चन पुढे विचारला आहे व्हॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग. मुलगा काय करत आहे पिक्चरमध्ये. पर्याय वाचा. पुशिंग द चेअर, सिटिंग ऑन द चेअर, लिफ्टिंग द चेअर, टचिंग द चेअर. पुशिंग म्हणजे पुश ढकलणे, सिट बसणे, लिफ्ट म्हणजे उचलणे आणि टच म्हणजे स्पर्श करणे. काय करतोय मुलगा. Sitting on the chair. करेक्ट आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. जर तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजला ना बाळांनो तर अत्यंत सोपे जाणार ही प्रश्नपत्रिका. जर तुमचे शब्द स्पेलिंग पाठ असतील त्याचा अर्थ माहीत असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये आउट ऑफ मार्क पडतील. 7 बघा. क्वेश्चन नंबर 7. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द टॉर्टॉइज रॅन स्लोली व्हाईल द रॅबिट रॅन. कंप्लीट द फॉलोइंग ते वाक्य पूर्ण करा तुम्ही. द टॉर्टॉइज रॅन स्लोली म्हणजे काय. कासव हळूहळू पळत होतं. जेव्हा द रॅबिट रॅन तेव्हा रॅबिट काय करत होतं. रॅन कसं करत होतं. फास्टली, फास्ट, फास्टेड, स्लो. रॅनच्या पुढं फास्टेड येत नाही बाळा तिथं. फास्टलीच येणार तिथं. काय येणार फास्टली. कारण इथं स्लोली आले ना. टॉर्टॉइज रॅन स्लोली. स्लोलीच्या अपोजिट जर वापरायचं म्हणलं आपण तर कुठला शब्द येईल. फास्टली. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. फास्ट स्लो हे काय आहेत एकमेकांचे. जोरात सांगायचं. हळू का बोलता ग तोंडातल्या तोंडात. मला ऐकू येऊ नये म्हणून करतं का. ऑपोजिट वर्ड्स. ते बघ कतले बघ बरं कसा मोठ्या ह्याच्यात उत्तर देतो. तुम्ही का लाजल्यागत करता. नवीन आहे का वर्गात. पहिला दिवस आहे का. मी मार्क देत असते ह्याचे. कोण उत्तर देतंय कोण मोठ्याने सांगतंय त्याचे मार्क असतात तुम्हाला. अंतर्गत गुण असतात त्याचे. तेजस्विनी गुण पाहिजे नसतील मार्क पाहिजे नसतील तर करा तसं तुम्ही. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. चूज द रॉंग ऑप्शन. चूज द रॉंग ऑप्शन. स्मिता इज प्लेइंग. गीता वेंट होम आफ्टर स्कूल.
रामा वॉज स्टडिंग. कविता हॅज कम्प्लिटिंग होमवर्क. रॉंग ऑप्शन निवडायचं आहे तुम्हाला. रॉंग रॉंग म्हणजे बरोबर का चूक? मग सांगा रॉंग कोण आहे? स्मिता इज प्लेइंग. बाळा हे कसं काय रॉंग असू शकतं? पूर्णविराम नाही. अच्छा ओके. दुसरं बघा बरं. गीता वेंट होम आफ्टर स्कूल. गीता घरी गेली शाळेनंतर. बरोबर आहे. रामा वॉज स्टडिंग. रामा अभ्यास करत होता. बरोबर आहे. कविता हॅज कम्प्लिटिंग होमवर्क. कविता अभ्यास करत होती. बरोबर आहे. आपण जर हा विचार केला विरामचिन्हांचा तर पहिला पर्याय चुकीचा आहे, कारण तिथं वाक्य पूर्ण झाल्यानंतर काय पाहिजे होतं? पूर्णविराम. फुल स्टॉप. काय पाहिजे होता? फुल स्टॉप. पण तो तिथं दिलेला नाही. ठीक आहे ओके. क्वेश्चन नंबर 9 बघा. फिल इन द ब्लँक. सरिता एट एट म्हणजे खाल्ले डॅश डॅश ॲपल अँड ए द नो आर्टिकल. आर्टिकल वापरायच्या संदर्भातला प्रश्न आहे. ए अँड दी वापरायचा नियम. का बरं आणि ती तर आहे? कारण शब्दाच्या सुरुवातीला ए ई आय ओ यू हे जर वॉवेल्स असतील तर काय येतं? आपण बघा तिथं नियम लिहून ठेवला आहे. वॉवेल्स ए ई आय ओ यू असेल तर ॲन वापरायचं, आणि कॉन्सोनंट म्हणजे हे 5 अक्षर सोडून दुसरं कुठलं जरी अक्षर आलं म्हणजे बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे जर व्यंजन, मराठीत त्याला व्यंजन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला कॉन्सोनंट्स म्हणतात, ते जर आले तर तिथं ए वापरायचं. आणि जगातील एकमेव व्यक्ती असेल, एकमेव वस्तू असेल म्हणजे सन मून अर्थ किंवा एखाद्या देशाचं नाव तर काय? किती जणांना माहिती हा आर्टिकलचा नियम? आदर्श माहिती आहे तुला? मग उत्तर का नाही सांगितलं? निवांत बसलायस. लक्ष नाही आहे तुझं प्रश्नपत्रिका सोडून घेताना. मी येते का काही डोक्यात? हां तर बघा पुढे बघा. क्वेश्चन नंबर 10. हाऊ विल यू रिक्वेस्ट युअर फ्रेंड टू ओपन द विंडो. तुम्हाला तुमच्या मित्राला खिडकी उघड अशी विनंती करायची आहे. रिक्वेस्ट REQUEST. रिक्वेस्ट म्हणजे विनंती. तर तुम्ही खालील 4 पैकी काय वापराल? ओपन द विंडो. ओपन द विंडो प्लीज. डोंट ओपन द विंडो. ओपन विंडो क्विकली. ओपन द विंडो प्लीज. बघा रिक्वेस्ट हा शब्द असेल तर त्या ठिकाणी 100% तुम्ही प्लीज वापरायचं. काय वापरायचं? आणि ऑर्डर द्यायची, तुम्हाला आज्ञा करायची कुणाला तरी काम सांगायचंय तर तिथं डायरेक्ट क्रियापदाचं जे शब्द आहे ना, क्रियापदी जे शब्द आहे तो सुरुवातीला घ्यायचा. वर्ब जे आहे ते सुरुवातीला घ्यायचं जेव्हा आपल्याला आज्ञा द्यायची असते तेव्हा. बेसिक नियम आहे. इथं रिक्वेस्ट शब्द आलाय म्हणून आपण प्लीज हा शब्द ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय इथं या ठिकाणी घेतलेला आहे.